की ती रश्मी फार बेभान होऊन नाचते, तो बघतानाही असा अंगावर येतो. तर असे खूप रोल्स आहेत, पण या रोलच्या बद्दलचं काय आहे, म्हणजे हा शॉट जेव्हा झाला तेव्हा? हा, एक तर म्हणजे आता तेच आहे, पुन्हा भन्सालींबरोबर काम करायला मिळणं. शूटिंग सुरू झालं आणि येत होतं की त्यांना पण आपलं काम आवडतंय आणि ते मराठी कलाकारांच्या खूप प्रेमात आहे, खूप रिस्पेक्ट करतात. तर आपलं काम पण आवडतं हे लक्षात आलं होतं. तरी पण ते ना माझं शेवटपर्यंत असतं, ते ॲक्शन बोलेपर्यंत ना मला असं होतं, रे बापरे मी सगळंच विसरते असं होतं. पुन्हा पुन्हा ते सीन बघणं. आणि काही दिवस शूट झाल्यावर मग असं झालं ना की अभी गाणं करणं आहे. तर आतून असं खूप वाटत होतं की यार भन्सालींच्या सिनेमात आपल्याला जर गाण्यात नाचता आलं तर. आणि एक दिवशी त्यांनी ना असंच विचारलं, रश्मीबाई नाचोगे ना? तर मी आपलं असं केलं की हां सर. आणि मग हां म्हटल्यानंतर आमच्या रिहर्सल सुरू झाल्या. त्या रिहर्सलमध्ये मी म्हटलं मी माझ्या पायावर दगड मारून घेतलाय, कारण की त्यांचं असं ना खूप आहे. म्हणजे आता जर आम्ही 15 मुली नाचतोय तर 15 मुली, मग ते असा हात आहे ना तर सगळ्यांचा तो असाच आला पाहिजे. आणि मी बंबईया नाचणारी, म्हणजे मला असं नाचायला आवडतं, पण मला बीट वगैरे नाही कळत की अरे हां हे 2 बीट 2 बीटच्या नंतर असं करायचंय तसं करायचंय. मी म्हटलं यार खूप कठीण आहे. आणि जेव्हा शूट सुरू झालं गाण्याचं, तर खरं ना त्याच्यासाठी एक प्रॉपर आहे ना कोरिओग्राफ केलं होतं, एक काही स्टेप. तर आधी त्या मी व्यवस्थित वगैरे शिकून घेतले आणि सेटवर आहे ना त्यांना ते एकदा आले आणि चलो आपका हो गया म्हटलं हां, आणि मी करून पण दाखवलं ते. तर त्यामुळे त्यांनी बघितलं. हां, तेव्हा पण असं लोकांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या अशा मस्त. म्हटलं वा. त्याच्यानंतर मग आम्ही असंच बसलो होतो आणि अचानक आले तिथे भन्साली आणि मला बोलले की छायाजी तुम्ही रश्मीबाई आहे ना, तर तुम्ही मला सांगा की रश्मीबाई कशी नाचेल, असं त्यांनी मलाच सांगितलं. म्हटलं मला थोडासा वेळ द्या. आणि मग मी माझं जो काही रश्मीबाईबद्दल त्यांच्याकडून ऐकलं होतं किंवा मी जेवढं ओळखलं होतं रश्मीबाईला, तर मग मी ते त्यांना थोडंसं नाचून दाखवलं, जे काही नाचले ते. म्हणजे मला असं झालं की रश्मीबाई कोरिओग्राफ केलेला डान्स नाही आणि तिचा तो राग आणि हे सगळं दिसतं. सो त्यांना ते खूप आवडलं. म्हणजे मला खूप भारी वाटलं की एक तर त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय वाटतंय. आणि मग पण तो सगळा सीन एका टेक मध्ये झाला? हो. आता खरं तर काय ना, ते तुम्हाला बघताना भारी वाटलं, पण ना ते माझ्यासाठी ना सोपं होतं, कारण आमच्या इथे कॉलनीत मी नाचत असते, कोण नाही बघत. छाया, खरं तर ना आता आपण लूक तुमच्या याच्याबद्दल खूप बोललो, कारण वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका तुम्ही केल्या, पण कान मधला जो लूक होता, कान